अपयश अथवा यश याचे जर ज्ञान द्यायचे असेल तर सर्वात पहिले काहीतरी प्रूफ दाखवा. तर त्यामुळे एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे, तो बघून घ्यावा. बिझनेस अपयशी का होतात? मी देखील भरपूर बिझनेस केले, परंतु अपयशी झालो. परंतु एक शब्द जेव्हा मला कळाला तो म्हणजे कन्सिस्टन्सी, तर रिझल्ट वेगळाच राहिला. तर या व्हिडिओमध्ये एका स्टोरीद्वारा आपण कन्सिस्टन्सी या शब्दाचे महत्त्व समजून सांगणार आहोत. तसेच कन्सिस्टन्सी मिळण्यासाठी एक छोटासा एक्सपेरिमेंट दिला आहे, तो केला तर यश म्हणजे नक्कीच मिळेल. उगवत्या सूर्याचे दर्शन घ्या. अरे नाही तुम्ही तर 21व्या शतकातले ना, तर उगवत्या सूर्याचे दर्शन घ्या आणि त्यासोबत त्याचा फोटो काढा आणि व्हॉट्सअपच्या स्टेटसवरती ठेवा. तर चला सुरुवात करूया. आपण आपल्या स्टोरीचा नायक कोण, तर बबनराव. बबनराव करतो काय, तर बबनराव हा वेल एज्युकेटेड आहे. पहिले जॉब करत होता, परंतु आता बिझनेस करायची इच्छा झाली. बिझनेस करायसाठी त्यांनी सुपर शॉपी टाकली. सुरुवातीला खूप जोशमध्ये होता बबनराव, पण काही कालाने त्याला गिराईक भेटले नाही, तर वर्षभरामध्ये त्याची सुपर शॉपी थंडी पडली. मग त्यांनी बिझनेसच चेंज करून टाकला. बिझनेस चेंज करून त्यांनी हॉटेल लाईन टाकली. आता चाट भांडार टाकलं. चाटमध्ये वेगवेगळे चाट बबनराव विकायला लागला, पाणीपुरी, दहीपुरी, शेवपुरी. पण तेही नाही चालले. तर मग बबनराव आता काय, तर बबनरावनी परत बिझनेस चेंज केला. बबनराव म्हणे आता शेअर मार्केटमध्ये येऊया, शेअर मार्केटचा बिझनेस करू. पण तिथं मार्केट पडलं, घाटा व्हायला लागला की बबनरावनी परत बिझनेस चेंज केला. बबनराव आता क्रिकेटर बनला, मग बबनराव डान्सर बनला आणि शेवटी काय झाला, तर बबनरावचा फियास्को, सगळे बिझनेस झाले फेल. बबनराव म्हणायला लागला माझं नशीबच खराब, माझं नशीब करंट. तर काय आहे माझं वाटोळं, माझं मागचं रिझन काय आहे. तर कृष्णाला जोरात आव्हान केलं आणि म्हणाला, हे कृष्णा माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तर कृष्ण परमात्मा हे बबनरावांच्या समोर येतात आणि सांगतात की हे बबनराव, तू एक काम कर, तू उगवत्या सूर्याचं दर्शन घे आणि त्याचा फोटो हा व्हॉट्सअपवर स्टेटस म्हणून ठेव, कारण तू 21व्या शतकातला आहे. तर हे एक्सपेरिमेंट तू 1 महिना कर. तर बबनराव म्हणतात, काय माझा मजाक उडवायला इथं बोलवलं आहे का? माझा बिझनेस सक्सेसफुल होत नाही आणि तू म्हणतो सूर्याचे दर्शन घे, काय अर्थ आहे याला? तर कृष्ण परमात्मा म्हणतात, अरे तू करून तर बघ बाबा एकदा एक्सपेरिमेंट, मग पाहू काय होतं काय नाही होत. तर बबनराव म्हणतात, ठीक आहे यार, करून पाहतो. होतं काय, आता दुसऱ्या दिवशी बबनरावला 6 वाजता उठायचं आहे सूर्याचं दर्शन म्हणल्यावरती. ते सकाळचा अलाराम लावतात. परंतु बबनरावला रात्रीची सवय असते की रात्री झोपायच्या अगोदर 2 घंटे व्हॉट्सअपवरती रील्स पाहायच्या, यूट्यूबचे चॅनल पाहायचे. तर रावांना झोपायलाच रात्रीचा 1 वाजतो. 1 वाजतो, मग ते कसेबसे 1-1:30ला झोपतात. सकाळी काही त्यांची जाग उघडत नाही. मग होतं काय, पहिला दिवस फेल झाला. बबनराव म्हणतात, फर्स्ट डे इज अ ट्रायल डे. चला आता दुसरा दिवस उगवला. दुसऱ्या दिवशी काय होतं, बबनराव मोबाईल तर घेत नाही, परंतु बबनरावाला सवय लागलेली रात्री 1:30 वाजता झोपायची. तर त्यांना झोपायला 1:30च वाजतो आणि सेकंड डे पण ट्या फिश. मग नंतर तिसऱ्या दिवशी बबनराव कसेबसे उठतात, सूर्याचं दर्शन घेतात, लगेच सूर्यनमस्कार घालतात, वेगवेगळे रनिंग करतात, एक्झरसाईज करतात, खूप जॉगिंग करतात, काय काय करतात. आणि तो ते डे त्यांचा सक्सेसफुल होतो. पण त्याचा परिणाम होतो काय, की जरूरतपेक्षा जास्त केल्यामुळे बबनरावांना येतो ताप. बबनरावाचं अंग दुखायला लागतं, सगळं दुखायला लागतं आणि बबनराव रात्री झेंडू बॉम्ब लावून झोपतात. बबनराव रात्री झेंडू बॉम्ब लावून झोपले की त्याच्या पुढच्या दिवशी ते काही उठू शकत नाही. 7-8 दिवस बबनरावांचे असेच चालले जातात आणि सगळं असंच चाललं गेलं बबनरावांचं, की मग उरतं काय, तर उरतं फक्त बबनरावांचा एक्सपेरिमेंट झाला फेल. बबनराव काय 1 महिना सूर्याचं दर्शन घेऊ शकले नाही. मग गेले बबनराव कृष्णापाशी. कृष्ण म्हणाला, काय झालं? बबनरावांचं सवय वेगवेगळे कारणं द्यायची, कारणं देणं, कारणे द्या, नोटीस द्या. बबनराव म्हणतात, यार असं झालं, उठायलाच उशीर झाला. एक दिवस म्हणतात माझी तब्येतच खराब होती, मला डॉक्टरने सांगितलं सकाळी उठू नको, असं तसं कारणं दिले. तर कृष्णाने सांगितलं, बबनराव तुमच्या आयुष्याचा प्रॉब्लेम हा तो नाही आहे, तुमच्या आयुष्याचा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे कन्सिस्टन्सी. तुम्ही कन्सिस्टंट आहात का बबनराव? तुम्ही कोणत्याच धंद्यामध्ये देखील कन्सिस्टंट नाही आहात. तर आता कृष्ण भगवान म्हणतात की तू जेव्हा सर्वात पहिले सुपर शॉपी स्टार्ट केली होती, तर सुपर शॉपी तुझी सुरुवातीला तू एकदम जोशमध्ये, जसं तुझा सूर्यनमस्कार करायचा 1 दिवस, ज्या दिवशी तू उठला सूर्याचा नमस्कार केला, व्यायाम, त्यानंतर रनिंग केली, बऱ्याच गोष्टी केल्या आणि शेवटी झेंडूबाम लावावं लागलं. तर तीच गोष्ट तुझ्या धंद्यात सुरुवातीला तू एकदम जोशमध्ये सुपर शॉपीमध्ये, आणि नंतर झालं काय की तुझा जोश चालला गेला, थंडा झाला आणि तू डायरेक्ट बिझनेसच बदलून टाकला. बिझनेस बदलण्यापेक्षा तू जर का तुझी प्रॉडक्ट मिक्स बदलली असती, तू म्हणला असता यार मॉलचा धंदा, याच्यामध्ये मी मॉल टाईप स्ट्रक्चर करू का, मी वेगवेगळे प्रॉडक्ट टाकू का, कोणाची एजन्सी घेऊ का, हे तू विचार नाही केलं. तू काय केली, तू काढली फक्त पळावट. तुझ्या सगळ्या धंद्यामध्ये तू काढली पळावट
आणि त्यामुळे तुझ्यामध्ये आहे कन्सिस्टन्सीचा अभाव आणि कन्सिस्टन्सी नसल्यामुळे तू आहे फेल्युअर बाबा रे बबनराव. आता हे बबनराव मेंटॅलिटीचे लोक स्टॉक मार्केटमध्ये काय करता पाहूया. तर हे कन्सिस्टंट नसतात, यांना सूर्याचा नमस्कार नेहमी घेता येत नाही. तर हे काय करतात, जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये आले तर सर्वात पहिले हे येतात म्युच्युअल फंडद्वारा. म्युच्युअल फंडमध्ये सीप करायला लागतात, पण जेव्हा मार्केट पडतं तेव्हा यांची सीप बंद होऊन जाते. किंवा मार्केट चालतं पण तेव्हा काय कोणीतरी यांना सांगतं की यार सीपमध्ये काही पैसा बनणार नाही, तू डायरेक्ट इन्व्हेस्ट कर रे बबनराव. तर बबनराव म्हणतो सीप म्युच्युअल फंड बंद, मी डायरेक्ट डिलिव्हरी घेतो. मग बबनरावची कन्सिस्टन्सी तुटली. परत डिलिव्हरी घेतात, डिलिव्हरीमध्ये येऊन बसतात वेगवेगळ्या. मग त्या डिलिव्हरी पण त्यांना 6 महिन्यामध्ये काही विशेष रिटर्न देत नाही की बबनरावची कन्सिस्टन्सी तुटली. एक जुवारी येतो, बबनरावला म्हणतो पेनी स्टॉक घे. बबनराव पेनी स्टॉक घेतो. पेनी स्टॉक बबनरावचा अर्धा होतो. बबनरावची परत कन्सिस्टन्सी तुटली. बबनराव म्हणतो आता काय करावं, तर बबनरावला एक जुवारी अजून सांगतो की आता बिटकॉईन घे, तुझा लॉस रिकवर होईल. बबनराव बिटकॉईनकडे जातो. बिटकॉईनमध्ये बबनरावला अजून मोठा घाटा होतो. मग त्यानंतर महाजुवारी येतो आणि तो म्हणतो की फ्युचर ऑप्शन कर रे बबनराव. की बबनराव कॉल बाय करतो, पुट्टे बाय करतो आणि शेवटी बबनरावला काय होतं, तर कटोरा घेऊन पुलाखाली बसावं लागतं. तर सांगायचा अर्थ काय की कन्सिस्टन्सी, बबनराव अशा लोकांच्या ट्रेडिंगमध्ये बिलकुल कन्सिस्टन्सी नाही आहे. त्यामुळेच जो कृष्णाने एक्सपेरिमेंट दिला की उगवत्या सूर्याचं दर्शन जर तुम्ही 1 महिना घेऊ शकले आणि व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवू शकले, जे आजच्या काळाला सुटेबल आहे, तर तुम्ही निश्चितच स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला कन्सिस्टन्सी भेटेल, बिझनेसमध्ये कन्सिस्टन्सी भेटेल. आणि जर तुम्ही हा एक्सपेरिमेंट करू शकाल तरच स्टॉक मार्केटमध्ये या, नाहीतर बबनराव की जय हो.